नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रिक्स विथ नागेश्वर चॅनलवरती मी तुमचा भाऊ तुमचा अगदी मनापासून स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहे. आज समाज कल्याणचा पेपर होता. 11 मार्चची माझी पहिली शिफ्ट होती बघा, आणि हा पेपर मी देऊन आलेलो आहे. ज्या मुलांची समाज कल्याणची पेपर मला वाटते 19 तारखेपर्यंत असतील. पेपरचा पॅटर्न कसा आहे, कोणते प्रश्न विचारले, हे मी बाहेर आल्यानंतर ते एका ठिकाणी बसून आठवण्याचा प्रयत्न केला. जेवढे मला आठवत आहेत तेवढ्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. प्लीज ज्यांचा पेपर राहिलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. ओके, तर ज्या ज्या गोष्टीचा अनुभव मला आला, जे जे प्रश्न होते, कसे होते, काय होते, ह्या गोष्टी सर्व तुमच्यासोबत मी डिस्कस करतोय बघा. तर चला बघा, समाज कल्याण क्वेश्चन्स 11 मार्च फर्स्ट शिफ्ट. पहिल्यांदा आपण मराठी घेऊया. पहिल्यांदा बघा, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. ज्यावेळेस तुम्ही त्या आतमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला 25-25चे असे ABCD असे ग्रुप दिसतात तिथं स्क्रीनवरती. ओके, त्याच्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे तर 4-5 प्रश्न असणार, इंग्लिशचे असणार, तुमचे गणिताचे असणार आणि GKचे असणार. तो पहिला ग्रुप आणि त्याचं टायमिंग तिथं स्टार्ट होतं. ओके, आणि ते टायमिंग संपल्यानंतर ऑटोमॅटिक दुसरा ग्रुप चालू होतो. ऑटोमॅटिक ते संपल्यानंतर तिसरा आणि असा चौथा, असा करून तुमचा पेपर संपतो. समजतंय? ओके, त्यामुळे टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, काय करायचं, त्याच्यावरती मी सर्वस्व बोलणार आहे. त्याच्या अगोदर बघा, प्रश्न कोणते होते, कशा स्वरूपात विचारले होते, जेवढं मला आठवण्याचा मी प्रयत्न करतोय, जेवढे मला आठवले तेवढं मी तुमच्यासमोर सांगतोय. ओके, काय चुकलं तर समजून घ्या. चला मराठी बघा. प्रश्न मराठीमध्ये बघा, आता पॅटर्न बऱ्यापैकी सर्वांना माहिती झालेला आहे. 2 समासे आहेत, म्हणी आहेत, टोपणनावे आहेत, म्हणजे अलंकार विचारलेले आहेत, किंवा एखादा शब्दसमूह असेल, ध्वनिदर्शक शब्द असतील, किंवा काय, हा पॅटर्न बऱ्यापैकी सर्वांना माहिती झालेला आहे. आता तुम्ही सुद्धा त्याच्यावरतीच भर द्या. राहिलेले आता 7-8 दिवस राहिले असतील बघा. ओके, तर चला मराठीचा प्रश्न आम्हाला कसे पडले होते विचार बघा, तुम्हाला समजून जाईल. मी शक्य झालं तर उत्तर पण मी देण्याचा प्रयत्न करतो. जर काही इकडे तिकडे जर झाले उत्तर तर सांगा खाली कमेंटमध्ये हे उत्तर चुकले म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम. चला, समासावरतीवर 2 प्रश्न विचारले होते बघा. ॲक्च्युली 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता मध्यांध. मध्यांध समास ओळखा. आता मध्यांध समास म्हणजे मध्य अंध म्हणजे दारू, म्हणजे दारूमध्ये मग्न असणार थोडक्यात. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर हा तत्पुरुष समास असावा. तत्पुरुष समास, तत्पुरुष असा मी मारलेला आहे त्या ठिकाणी. ओके, नाक समास. नाक या शब्दाचा समास ओळखा हा प्रश्न पडलेला, आणि नाक हा शब्द बऱ्याच वेळा विचारलेला आहे. मरावाळे सरांच्या पुस्तकामध्ये आहे. हा समास आहे बहुव्रीही समास आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. हा समास आहे बहुव्रीही समास. ओके, बहुव्रीही समास आहे. ओके, त्याच्यानंतर टोपणनावे 2 पडली होती बघा. टोपणनावे 2 होते. त्याच्यामध्ये पहिलं टोपण नाव होतं दस्तूर खुद्द. या टोपण नावाने कोणी लिखाण केलं. ओके, आणि दुसरं टोपण नाव होतं आनंद फंदी. हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं, लक्षात ठेवा. हा माझा प्रश्न चुकेल कदाचित. आनंद फंदी टोपण नाव कोणाचं? ओके, दस्तूर खुद्द मला वाटते अनिल टिकेकर असं त्याच्यामध्ये नाव होतं, आणि तेच बरोबर ऑप्शन कदाचित, अनिल टिकेकर हे टोपण नाव. ओके, त्याच्यानंतर पॅसेज बघा 5 मार्काला पडला होता. तो काय विचारला होता ते पण मी सांगतो, तर पण त्याच्या अगोदर तुम्ही प्रश्न बघून घ्या अगोदर. बघा, म्हणीवरती एक प्रश्न विचारला होता, खायला कार आणि धरणीला भार. ओके, खायला कार आणि धरणीला भार याचा अर्थ काय होतो? निरुपयोगी मनुष्य. ओके, काम न करणारा थोडक्यात. विरुद्धार्थ शब्द एक विचारला होता कल्पित. कल्पितला विरुद्धार्थ शब्द तिथं होता कल्पना शून्य. कल्पना शून्य. ओके, कल्पना शून्य. पॉईंट क्लिअर? ओके, आता तुम्हाला माहीत आहे बघा, आपण म्हणतो की माणसांचा गोळका, त्याला काय म्हणतो आपण? समूहदर्शक शब्द म्हणतो बघा. माणसांचा गोळका, तसा शिक्षकांचा काय असतो? तर वृंद हा शब्द त्या ठिकाणी होता. आपण म्हणतो बघा शिक्षक वृंद वगैरे असा शब्द आपल्या बोलीभाषेत आहे. तो शिक्षक वृंद या ठिकाणी बरोबर आहे असं मला वाटते, आणि हा प्रश्न पडलेला. नंतर होता की विजांचा लकलकट असतो किंवा कडकडाट म्हणून थोडक्यात. तसा चाकांचा काय असतो? तर खडखडाट असतो. लक्षात ठेवा, चाकांचा काय असतो? खडखडाट असतो. आपण नंतर केळीचा लोंगर, म्हणजे तुम्हाला कळलं असेल कसं आहे ते, म्हणजे कसं आपण बघा द्राक्षांचा घड म्हणतो, तसा केळींचा काय असतो? तसा केळींचा लोंगर असतो. लक्षात ठेवायचा, लोंगर हा शब्द महत्त्वाचा आहे. नंतर हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे बघा. हा प्रश्न काय चुकण्यासारखा नव्हता. ज्यांनी 11 तारखेची मॉर्निंग शिफ्ट दिली आहे त्यांनी तर व्हिडिओ आवर्जून बघा. यातले किती प्रश्न तुमचे बरोबर आलेत खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण आहे. त्याला मोफत पाणी मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? तर त्या ठिकाणी बघा, पहिल्या नंबरलाच ऑप्शन होता पानपोई, आणि 2 नंबरला कन्फ्युजनचा ऑप्शन होता पानंद. 2 मध्येच कन्फ्यूज होत होता, पण ॲक्च्युली उत्तर त्याचं पानपोई आहे, लक्षात ठेवा. ओके, नंतर होता अलंकार विचारला होता, आणि हे अलंकार हे मला वाटते मोरावाळे सरांच्या पुस्तकातले हे दोन्ही पण वाक्य घेतलेले आहेत. पहिला होता की चंदनाचे हात पायी चंदन. ओके, चंदनाचे हात पायी चंदन तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आणि तिथं खाली सज्जनासी असे काहीतरी आहे, त्या अवगुण म्हणजे वगैरे आहे, ते काय एक्झॅक्ट आठवणं मला. पण याचा अलंकार कोणता होतो तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अभंग वगैरे असतात ते दृष्टांत अलंकारामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल ज्ञानेश्वरांचा पण अभंग बऱ्याच वेळा विचारला जातो.
बालपणे देगा देवा मुखी साखरेचा रावा, मुंगी साखरेचा रावा. ओके, तो पण दृष्टांत अलंकार आहे. पाय पसरुनी बसला औदुंबर, हा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. ह्याचा अलंकार कोणता आहे? चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? ज्या ठिकाणी निर्जीव वस्तू, काय म्हणते बघा, ज्या ठिकाणी निर्जीव वस्तू ही सजीवासारखी बिहेव करते असं ज्या ठिकाणी आपल्याला दिसतं त्या ठिकाणी हा अलंकार असतो. ओके, त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला होता बघा. प्रश्न असा होता, एका ठिकाणी असे लाईनी शब्द दिले होते आणि मोस्टली ते देशी शब्द होते. म्हणजे काय होतं बघा, झाड होतं, ढेकून होतं, झाड, ढेकून, गुडगा, नंतर बाजरी, असे काही शब्द होते, देशीच बऱ्यापैकी होते. आणि त्याच्यामध्ये एक शब्द होता गाव. आणि विचारला होता प्रश्न की तद्भव शब्द ओळखा. मग तद्भव आणि तत्सम कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. तत्सम म्हणजे काय असतं? जे शब्द संस्कृतमध्ये आहे असे आपल्या मराठी भाषेमध्ये आले ते म्हणजे तत्सम शब्द. ओके, आणि तद्भव शब्द म्हणजे काय? जे शब्द मराठी भाषेमध्ये येताना ज्यांचं मिनिंग बदललं, मिनिंग म्हणतोय, जे वेगळ्या स्वरूपामध्ये बदल होऊन आले त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, कोमल, कोमल हा झाला तत्सम शब्द, पण मराठीत येताना तो कोवळा झाला, म्हणजे कोवळा झाला तद्भव शब्द. त्या ठिकाणी गाव हा मला तद्भव शब्द वाटला, कारण गावचा तत्सम काय असू शकतो? ग्राम असू शकतो, लक्षात ठेवा. म्हणजे ग्राम झाला तुमचा कसला? तत्सम शब्द झाला. ओके, आणि गाव कसला झाला? तद्भव शब्द झाला. पॉईंट क्लिअर? ओके, आता बघा, कोकिळाचं कुंजन म्हणजे प्रश्न विचारताना कसा दिलता? म्हणजे कोकिळा म्हणजे कुंजन हा प्रकार कोणाचा? थोडक्यात म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, कोंबड्याची बांग असते, काय म्हणतो बघा, कोंबड्याची बांग असते, तसं कोकिळाचं काय, तर त्याला म्हणतात कुंजन म्हणतात. लक्षात ठेवा, मी कुंजन मारलेलं आहे, बरोबर आहे ते. चला, जोडायला प्रश्न पडला होता बघा. एका ठिकाणी अशी नाणी दिलती, त्याखाली वीज असं लिहिलं, अजून 2-3 होते, आणि त्याच्या पुढं असं होतं खणखणाट, कडकडाट. मग तुम्ही एकावन्न जोडी लावू शकत होता, विजेचा कडकडाट, नाण्याची खणखणाट. ओके, तेवढ्यानं तुमची जोडी लागत होती. ओके, तर चला, आता पॅसेज कसा उच्चारला होता बघा. आता ते सोपा होता त्यामुळे ते आठवते, एक्झॅक्टली आठवते मला. पॅसेज असा होता बघा मित्रांनो, एक बाप असतो मुलाचा, तो गरीब असतो घरचा, आणि त्या बाबांनी मुलाला मामाकडे शाळेला पाठवलेलं असतं, आणि त्याची भाषा काय वेगळी असते, त्याला मराठी वगैरे काय कळत नसतं. आणि ती मॅडम असतात, ती मॅडम त्याला काय म्हणतात, तुला मराठी वगैरे सांगितलेलं कळत नाही, तो असं कर, तुझ्या उद्या मामालाच घेऊन ये. मग मामाला घेऊन ये म्हणणार ती पोरगं भेटतं आणि थरथर कापताना मॅडमला म्हणते की मॅडम मामाला काय बोलवू नका, आधीच मामाला खूप कामाचा लोड असतोय, आणि त्यात मामीला आमच्या 2-3 मुलं आहेत, आणि ती सारखी त्रास देत असतात मामीला, आणि त्यात माझं काय सांगितलं तर मामी मला काहीतरी मारल, मामी मला काहीतरी खवळेल. ओके, मग मॅडमला त्या पोराच्या ते बाईला कळतं की या विचारावर लयच अन्याय झाला आहे वाटतं. मग बाई म्हणते की बाळा इकडे ये, जवळ ये तू माझ्या, आणि तू दररोज संध्याकाळचं थांबत जा, मी तुला मराठी शिकवत जाते. बस एवढाच पॅसेज होता, बाकी काहीच नव्हतं. आणि प्रश्न कसे होते? मुलावर कोण रागावले? ओके, मुलावर कोण रागावते? तर मामी रागवते. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न त्याच्यावर होता, मुलगा कोणाला परिस्थिती सांगतोय? तर त्याच्या बाईला सांगतोय. ओके, बाई म्हणजे टीचर. ओके, नंतर होतं की कोणी मुलाला मामाकडे ठेवले? तर त्याच्या बाबाने ठेवले. त्याच्यानंतर पॅसेजवरती एक वाक्यप्रचार त्यांनी केला होता, याचना करणे म्हणजे काय? याचना करते म्हणजे विनवणी करणे, विनंती करणे. आणि शेवटचा एक सोपाच होता, एक्झॅक्टली तो काय आठवना, त्यासाठी सॉरी. ओके, त्याच्यानंतर अजून मराठीची काय होती बघा. हां, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोण म्हटले होते? तर त्यांचं नाव होतं कृष्णशास्त्री चिपळूणकर. हा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न. हा एक वाक्यप्रचार नवीनच वाटला मला, चुकला माझा, सोडून द्या. शेटजींचा नातू या वाक्यप्रचाराचा असंच काय तर होतं, शेटजींचा नातू या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर आणि ऑप्शन होते की श्रीमंत व्यक्ती, आळशी व्यक्ती, नंतर मुजोरडा व्यक्ती, असे ऑप्शन होते. मग मी काय वाद चुकलेलं आहे, मला काय म्हणलं आता काय एक्झॅक्ट आठवना. ओके, बघा मी तुम्हाला या ठिकाणी बघा मराठीचे 1, 2, 3, 4, 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 प्रश्न तुम्हाला म्हणजे आहे असे, आणि हेच होते, मी 100% सांगतो हेच होते. हा याचे तुम्हाला सांगण्याचा मी या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरा आपण चॅप्टर घेऊया जीके. आता हे जीकेबद्दल काय बोलायचं आता मला काय कळलं मरता. बघा, जीके म्हणजे आपण जनरल नॉलेज म्हणतो, पण ॲक्च्युली जीके म्हणजे जी आणि के म्हणजे नॉलेज, जीके म्हणजे जनरल नॉलेज. ओके, पण मला असं वाटतं की जनरल नॉलेज न म्हणतात जीके म्हणजे जनरली काय पण असंच घ्यायला पाहिजे. कारण काहीही प्रश्न विचारलेत, काहीही म्हणजे कुठेच त्याचा गंध लागत नाही, कुठेच काहीच गंध लागत नाही. 5-6 प्रश्न जर सोडले ना, ते बाकीचे प्रश्न आठवायचे म्हणले तर आठवना. ओके, सोपे काय प्रश्न होते बघा. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तर्खडकर, ऑप्शन त्याच्यामध्ये होता, ते उत्तर बरोबर आहे. किंवा केंद्र राज्य सत्ता विभक्तीकरण सूची म्हणजे काय? केंद्र सूची, राज्य सूची, समोर सूची ह्या राज्यघटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये आहेत असा प्रश्न होता. कितव्या अनुसूचीमध्ये आहेत असा प्रश्न होता. तर ती अनुसूची किती आहे? 7वी अनुसूची आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर होता की नुकताच बघा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सुरू केलेला आहे. मग राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचा उद्देश काय? काय म्हटलं? राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचा उद्देश काय विचारला होता, ते तुम्ही ऑप्शन म्हणून काढू शकत होता, काय प्रॉब्लेम नाही.
नंतर विचारलं 2028 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार, त्याचं ठिकाण होतं USA. एक करंटमधला होता पण अवघडच होता. ओके. नंतर 5वा तर आता काय तर होतं बघा, आणि त्याच्यानुसार बॉयलर अधिनियम आहे, आणि त्यानुसार काय झालं, की बॉयलर कायदा किती सालचा होता तो बदलला विचारला. आता साल आता मला सांगा, तो कायदा आहे 1923चा. ते पण नेटवर बघितलं मला समजलं, मी 33 मारून आले सोडा, पण इट्स ओके. 2011 नागरीकरणाचा सर्वाधिक दर कोठे होता, हा आपला नेहमीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चला 7वा बघा ओळखीचा होता, ब्राह्मणेतर चळवळ कोणी सुरू केली. ऑप्शनमध्ये महात्मा फुले एक ऑप्शन होता, आणि त्याच्यावर तुम्हाला इतर ऑप्शन जवळपास पण नव्हते, त्यामुळे ते तुमचं चुकणार नाही. हा एक खूप हार्ड वाटला. पॅरिस ऑलिम्पिक उंच उडीत रौप्य पदक कोणी जिंकले. मला वाटतं मी ते योगेश का काय तर नाव होतं ते लिहिलं, पण ऍक्च्युली शरद नाव आहे त्यांचं, शरद काय पुढचं आठवणा. ओके. परदेशी नागरिक काय करू शकतो असा एक प्रश्न होता राज्यघटनेवर. मग ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग घेऊ शकतो, इथं मतदार म्हणून काम करू शकतो, असे होते 2 ऑप्शन. ओके. हा प्रश्न किती अवघड होता बघा. बहमनी साम्राज्याचा अंत कधी झाला, म्हणजे कोणी केला नाही, कधी झाला, आणि साल विचारलं होतं. ओके. म्हणजे तो पण काय आलेला नाही. हा प्रश्न सोपा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला, रायगड ऑप्शन होतं. म्हणजे 5-7 जर प्रश्न सोडले तर बाकीचे प्रश्न असे प्रश्न आहेत ते आठवायचं म्हटले तरी आठवत नाहीत. म्हणजे सायन्सचा कुठला तरी एक शोध होता, तो शोध कोणी लावला, कोणत्या शास्त्राने लावला, ते शोध पण माहीत नाही, आणि ते शास्त्राने बी नवीनच होते. ओके. असू द्या. इंग्लिशबद्दल थोडं बोलतो, कारण इंग्लिशबद्दल आता एवढं का आपलं इंग्लिश चांगलं नाही की ते हाय असं आठवायला. ओके. तर बघा, इंग्लिशमध्ये क्लोज टेस्ट होती 5 मार्काला. क्लोज टेस्ट म्हणजे कशी होती तुम्हाला माहिती आहे. क्लोज टेस्टचा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी दिले जातात, ओळी वगैरे दिले जातात, पॅराग्राफ दिला जातो, त्या ठिकाणी गॅप भरायचा असतो, त्याला आपण क्लोज टेस्ट म्हणतो. पण लक्षात ठेवा तिथं कसं केले, ती क्लोज टेस्ट समजा आता बघा इथं तुम्हाला दिसते का बघा, मी सांगतो तुम्हाला, हा पॅराग्राफ आहे काय. ओके. आणि इथं क्लोज इथं असं आहे, असं इथं असं. ओके. अशा ओळी आहेत, असं रिकाम जागा आहेत अशा, आणि हा पॅराग्राफ आहे. ओके. हा पॅराग्राफ आहे, आणि समजा हा प्रश्न 5वा नंबरचा आहे काय, आणि हा नंबर 6व्याचा आहे. हा प्रश्न ह्याच्यावरती प्रश्न येतं 5व्या नंबर. प्रश्न कसा आहे, 5, 6, 7, 8 आणि 9 असेल. ओके. ओके. तर आणि इथं प्रश्न पहिला विचारलेला असतो असा की इथं कोणकोणता शब्द बसेल. पण इथं काय लक्षात ठेवा माहिती आहे का, हे क्लोज टेस्टमध्ये इथं जरी रिकाम जागा एक लिहिलं असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल, इथं 4 असेल, तर प्रश्न असा पहिलाच असतो की 4 नंबर रिकाम जागेच्या ठिकाणी कोणता शब्द येईल. 4 नंबर विचारायला असतोय प्रश्नात, समजते का. म्हणजे पहिलाच प्रश्न असतो 4 नंबरची विचारायला घेतली, आपल्याला वाटतं इथले विचारलं, लक्षात ठेवायचं. इथं तुम्ही कन्फ्युज व्हाल, गडबडीत, लक्षात ठेवा. क्लोज टेस्ट आले की जरा सावध राहा, म्हणजे मी तुम्हाला अगोदर सावध केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके. चला पॅसेज बघा. पॅसेज खूप सोपा होता, म्हणजे सोपा म्हणण्यापेक्षा बघा मला काय म्हणायचं आहे, ज्याला इंग्लिशचं मिनिंग लवकर समजते, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हटलंय, कसं होतंय, काय आहे ते समजलं, त्याच्यावरती तुम्हाला समजून जाईल. म्हणजे आताचा पॅसेज कसा होता बघा, आपल्या एज्युकेशन सिस्टीमवरती होता. म्हणजे कसं, आता जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे ती कशी चुकीची आहे, तिचं म्हणजे म्हणजे त्यामध्ये कुठल्या सुधारणा होणं गरजेचं आहे. शिक्षक म्हणजे कुठल्या त्याच्या समस्या आहेत त्या, म्हणजे चांगले शिक्षक नसतील, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, नंतर बाकीच्या इतर कोणकोणत्या समस्या आहेत त्याच्यावरती मात कशी करायची, याच्या संदर्भात पॅसेज होता. ओके. हां. आणि क्लोज टेस्ट कशी होती, निसर्गाशी निगडीत होती, म्हणजे आपला इंडिया असा आहे, आपला इंडिया तसा आहे वगैरे, असं वगैरे. ओके. त्याच्यानंतर आर्टिकलवरती 2 प्रश्न होते, त्यातला एकच आठवते बघा, इंजिनियर शब्द होता, आणि त्याच्या पाठीमागं काय होतं, ॲन इंजिनियर येतं, लक्षात ठेवा. समानार्थी शब्द एक विचारला होता, ट्रँक्विल म्हणजे काय आपण होतं, शांतता होतं, आणि त्याला समानार्थी शब्द होतो काम, त्याला समानार्थी होतं काय, काम होतं, लक्षात ठेवा. नंतर पॅराजंबल 2 क्वेश्चन विचारले होते बघा, पॅराजंबल 2 क्वेश्चन, आणि सोपे क्वेश्चन होते. 4 ओळी होत्या, मोठ्या होत्या, PQRS अशा ओळी होत्या, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये कसं करायचं, पॅराजंपलमध्ये एक ट्रिक सांगतो तुम्हाला आताच. शेवटी कोणते येते आणि पहिलं कोणतं येते तेवढंच बघायचं, कारण बऱ्यापैकी अक्षर असे जवळजवळ सारखे नव्हते, त्यामुळे एक जर उत्तर निघलं तर तुमचं काढलं तुम्ही तर तुमचं उत्तर ते सुटत होतं, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर कार्टिओग्राफी म्हणजे असं त्यांनी सेंटेन्स दिलं होतं, आणि त्याला काय म्हणतात बाबा, कळलं का. म्हणजे आपण काय 1 वर्ड सबस्टिट्यूशन थोडक्यात म्हणू, 1 वर्ड सबस्टिट्यूशन. ओके. तर कार्टिओग्राफी म्हणजे काय असं विचारलं होतं त्यांनी, आणि ती कार्टिओग्राफी या ठिकाणी त्याचं उत्तर होतं. ओके. नंतर पुन्हा काय होतं, शुद्ध शब्द विचारला, म्हणजे कुठल्या शब्दामध्ये एरर आहे ते काढा, असा पण विचारला होता. आणि पर्याय शब्द म्हणजे एक सेंटेन्स दिलं होतं, आणि त्या ठिकाणी कोणता वाक्यप्रचार बरोबर सूट होईल असं पण विचारलं होतं. इंग्लिश जरा त्यातल्या त्यात जरा नॉर्मल टपच होतं बाबा, कारण पेपर मला वाटते TCचा आतापर्यंत झालेला मला वाटते सगळ्यात हार्ड पेपर समाज कल्याणच आहेत, काय पण म्हणा, कारण इथं मराठी सुद्धा सोपं नव्हतं, समजतं का. ज्यांनी रेग्युलर केलं ठीक आहे, पण GSला म्हणा तुम्ही, इंग्लिशला म्हणा, आणि आता शेवटचं येतं गणित. आता गणिताबद्दल मला बोलायचं आहे बघा.
पहिल्यांदा बघा 4 सेक्शन येतात ना, तिथं तुम्हाला कसं पण फिरायला येते बरं का. त्यामुळे माझं सांगणं तुम्हाला असं आहे की पहिल्यांदा मराठी घ्या, नंतर तुम्ही जी के सोडवा आणि नंतर इंग्लिश घ्या आणि नंतर इंग्रजी आपलं गणित घ्या आणि गणिताकडं पोचा तुम्ही. कारण गणित ही गणितच आहेत फक्त. फक्त सिलेबसमध्ये दिलंय तुम्हाला बुद्धिमत्ता वगैरे, पण एकही प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही, लक्षात ठेवायचं. एकही प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही. गणित खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे असं म्हणजे डायरेक्ट तुम्ही 10वीच्या सिलेबसमध्ये झाला आता तुम्ही 10वीत मागं जायला लागेल वर्ग समीकरण. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं बघा 11x वर्ग म्हणजे असं बघा थोडक्यात ते दिसते का तुम्हाला बघा. ओके म्हणजे बघा 11x वर्ग अधिक 75 अधिक 75x अधिक 26 बरोबर 0. तर एक्सची उकल काढा, एक्सची किंमत काढा. ही असली गणितं. तिथं ऑन द स्पॉट आपल्याला वेळ मिळत नाही. आपण कसं काढतो, ह्या दोघाचा गुणाकार पुन्हा ती दोघं जोडे घ्यायचे आणि पुन्हा उत्तर काढायचे. ती येते का बघा. त्यानंतर भाज्य बरोबर काय आपल्याला सूत्र माहित आहे, भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. पण तेवढं नाही विचारलं त्यांनी. त्यांनी कसं विचारलंय, बाकी एवढे आहे, बाकी भाज्याच्या भाजकाच्या दुप्पट आहे, भाजक भाकाराच्या निमपट आहे, तर मग असं काय आहे तसं काय करून पुन्हा भाज्य काढा. ओके. नंतर ती खूप म्हणजे ॲडव्हान्स गणित आहेत. मग सांगायचं मला उद्देश सांगायचं काय, जेवढी गणित येत आहेत तुम्हाला तेवढं पहिल्यांदा सोडवून घ्या. कळतंय का. म्हणजे 7 मधली मला वाटते 2-3 तर तुम्हाला आरामात सुटतील. बाकीच्याला तुम्ही जास्त वेळ द्या, वेळ मिळाला तर वेळ द्या आणि पुन्हा सोडवा वाटलंच. नाहीतर पुन्हा काय होतं, अगोदर गणित घ्या आणि तिथं अडकून बसाल तर इकडचा पेपर तुम्हाला कव्हर होणार नाही. मी आता सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही खूप गोंधळणार आणि गडबडून जाणार. समजते. बघा मला वाटतं मी जेवढं आठवायला पाहिजे होते प्रश्न तेवढे मोस्टली मी बऱ्यापैकी आठवलेले आहेत आणि मला वाटतं की ह्या माझ्या लेक्चरचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ज्यांचा 19 तारखेपर्यंत आहे पेपर त्यांनी नक्की बघा. कारण मी पण आज देऊन आलो होतो, म्हटलं बसून काय करायचं, म्हटलं चला देऊन येऊया. आणि मग म्हटलं की आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायचा विचार होता आणि त्या जाऊ दे म्हटलं आपल्याला एका व्हिडिओचा मुळे कोणतरी कोणाचा तरी फायदा होऊन जाईल. शेवटी मित्रांनो तुम्ही द्या 19 तारखेपर्यंत पेपर चांगला द्या आणि आय होप तुम्हाला चांगला पेपर द्याल. हां कट ऑफ पेपर एक मला पोरं येता म्हणून लागले कट ऑफचा व्हिडिओ बनव. पेपर 19 तारखेपर्यंत आताच काय कट ऑफचा व्हिडिओ आपण बनवणार सांगा बरं. ओके. कट ऑफ वगैरे काय लागेल कसा राहील मी नंतर सांगेन तुम्हाला काय असेल. पण माझं प्रामाणिक जर मत विचारलं तर काटून कुठून त्याला 70+ मार्क येतात का नाही म्हणजे बेस्ट स्कोर आहे बरं का. पुन्हा नॉर्मल ॲक्शन किती वाढतात काय वाढतात ते भाग वेगळा आहे, ते पुढचं बघा येईल. ओके. पण 60+ जरी 65+ जर आले तरी पण मी बेस्ट बनेन. कारण जीकेचे प्रश्न आणि गणिताचे प्रश्न असे प्रश्न तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला घाबरत नाही किंवा भीती घालत नाही, पण ही रिॲलिटी आहे. तुम्ही फक्त टाईम मॅनेजमेंट करा, शांत डोक्याने पेपर द्या, वेळेवर पोचा तिथं, म्हणजे तुम्ही जास्त गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही. ओके. अजून काय राहिलं सांगायचं. चालते मग थांबतो इथं मग. ओके. चांगला पेपर द्या. तुम्हा सर्वांना बेस्ट लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.